गंगापूर तालुक्यातील पुरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून येथील महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। गंगापूर तालुक्यातील पुरी येथील दारूच्या दुकानाविरुद्ध महिला आक्रमक झाल्या असून या महिलांनी एकत्रित येत दारूच्या बाटल्या फोडत जाळपोळ केली। पोलिसांनी अनेक वेळा कारवाई करून देखील या ठिकाणी दारूची दुकानं सुरूच आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलं देखील दारूच्या आहारी जात आहेत। दारू, गुटखा, तंबाखू यांसारखी व्यसनं आता शाळकरी विद्यार्थी देखील करत असून युवा पिढी चुकीच्या मार्गाने जात आहे। मात्र याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। तसेच यामुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेत। त्यामुळे पुरी गावातील महिलांनी एकत्रित येऊन गावातील एका दारूच्या दुकानाची झडती घेतली असता त्या ठिकाणी दारूचे बॉक्स आणि पाण्याचे बॉक्स तसेच इतर काही गोष्टी आढळून आल्या। तर या महिलांनी ते बॉक्स बाहेर फेकून जाळून टाकले आणि इतर दारू दुकानदारांना याची चाहूल लागताच त्यांची चांगलीच धांदल उडाली। त्यांनी दारूचे बॉक्स गायब केले तर दारू व्यावसायिकांनी त्या ठिकाणावरून पळ काढला। यावेळी महिला दारू दुकानाविरुद्ध चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर याबाबत गावातील पोलीस पाटील अब्बास पटेल तसेच पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित महिलांना शांत करत सर्व दारूच्या दुकानांची झाडाझडती घेतली। त्यावेळी काही ठिकाणी दारू आढळली नाही, मात्र दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या। यावेळी बीट अंमलदार विजय पाखरे यांनी समज देऊन जर दारू दिसून आली किंवा तुमची तक्रार आली तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला। यावेळी एका दारू विक्रेता महिलेनं पोलिसांना चालेरावीची भाषा करत घर जाण्याची धमकी देत तुम्हाला काय करायचं ते करा, माझे तुमच्यापेक्षा वरती हात आहे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही असा पोलिसांना दम दिला। त्यामुळे या दारू विक्रेत्यांना आता कोणाचं अभय मिळतंय? त्या महिलेचा दारूचा धंदा कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालतोय? या दारू व्यावसायिकांना कोण खत पाणी घालतंय? तसेच येथील अवैध धंदे चालकांवर पोलिसांचा वचक राहिला नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। काय तो भंगार तुम्ही इथं बाटल्या घ्यायचा धंदा आहे तुमचा, आम्हाला करू आले तुम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशन जायचं का? पोलीस स्टेशन आम्ही वर जाऊ बंद करा। तुम्ही किती फिरवा तुम्ही बंद करा। मला माहिती मी सांगितलं तुम्हाला बंद फालतू गोष्टी करायच्या नाही। मी पण करत नाही, मी नाही समजलं का? जास्त आवाज नाही करायचा गावाला समज तुम्ही ते सांगू नका। मी वर आवाज बंद करा, बंद करा। तुमचा लेख कोण आहे? सांगू राहिला आम्हाला काय ठीक आहे रिकाम बांगायचं किती काय सापडत इकडे या तुम्ही, इकडे हा इकडे इकडे आणा ना आलीच मी जाऊ दे तुम्ही गावकडे इकडे या तुम्ही, इकडे या। ते नका सांगू आम्हाला, ते आम्हाला नका सांगू मावशी तुम्ही हे पेटायचं आपण पाच भाडकाऊ कोण हे भाडकाऊ पोलीसवाले काय जोरेगाव बॉक्स धरते काय करतात त्या गावकर कोणाला? त्या बाय आले म्हणून झाले आज मग बाय आले तर पैसे घ्यायचे आहे माल फोडून मी त्याच्या बापाला सांगतो सांगतो मावशी बंद करायचं। अरे बॉक्स नाहीये बंद, माझं ते दारू आम्ही तुम्हाला नीट सांगतो, सगळं पाहून आलो, सगळं पाहतो। भंगार ते भंगार दारूच्या बाटल्याचा त्याचा काहीच संबंध नाही। बंद करा, आम्ही बंद तुमचं काही आता बंद करा, तेच सांगतो तुम्हाला। बंद तर बंद आम्ही जनतेच्या तुमच्या त्याच्यासाठी डोक्यावरचे आम्हाला माहिती। चला, आज पुरी या गावात महिलांनी दारूबंदी विरोधात एक एलंगार पुकारलेला आहे।
दारूबंदीच्या ज्या दुकानं आहे दारू विकताय त्या ठिकाणी जाऊन महिलांनी दारूच्या बाटल्या फोडलेल्या आहे, जाळपोळ केलेली आहे। त्या ठिकाणी महिलांनी पूर्ण पुरी या गावाच्या महिला एकत्र येऊन त्यांनी मोठा एल्गार पुकारलेला होता आणि या ठिकाणी आत्ताच पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं होतं। आपल्या सोबत काही महिला वर्ग आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, काय भूमिका आमच्या आहे गावातली दारू बंद झालीच पाहिजे आणि जर दारू नाही बंद झाली तर आम्ही हा मोर्चा असा कायम चालू ठेवू। ज्याच्या पद्धतीने ज्याला दारू जर बंद करायची नसली तर सगळ्या महिला एकजुटीने अशाच गावात राहतील आणि घरातलं काय काय नाही नेत घरातले माणसं दारूसाठी, लेकरा बाळाच्या अंगावरच्या वस्ता सुद्धा नेतात, दाणे दुने तांदूळ गहू जे येतील ते घेऊन जाते। त्याच्यामुळे एवढा त्रास सहन नाही झाल्यामुळे आम्ही हा दारू मोर्चा काढलेला आहे। याच्यावर काहीतरी सरकारने बंदोबस्त केलाच पाहिजे। तुमच्या गावात किती दारूची दुकान आहे? आमच्या गावात 3 दारूची दुकान आहे, त्या 3ही दारूची दुकानं बंद झालेच पाहिजे। काय सांगाल तुम्ही? दारू गावातली बंद झाली पाहिजे। गावातले 15 वर्षाचे मुलं दारू पिते, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, म्हणजे त्यांना असं काहीच दारू पिऊन मंदिराच्या मारुतीच्या मंदिरापुढे लोक असे अंडरपॅन्ट सुद्धा त्यांच्या ढोंगाला नाही, असे लोक तिथं मंदिरापुढे झोपते। मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरात सुद्धा दारू पिते लोक। मी 2-3 वेळेस सांगितलं, मी दाखवलं लोकांना, हे पहा काय चालू इथं म्हणून मंदिरामध्ये। दुकानदाराला त्यांना उठवलं, म्हणलं सोमवारी आम्हाला पूजाला जायचं, इथं कोण झोपलेलं आहे म्हणलं, त्याची अंडरपॅन्ट कशी बायांनी कसं मंदिरात शिरायचं, इथून जायचं तर बायांना बाहेर जायला सुद्धा लाज वाटते। इथं माणसं दारू पिते, बायांना समजा ही आमच्या गल्लीतली बाई 3 दिवसापासून ती बाई घरात नाहीये, 3 दिवसापासून त्यांच्या घरी तमाशा चालू आहे। आपल्या गल्लीतले लोक ऐकत आहे आणि फक्त शांत बघते काय चाललं काय नाही, त्यांची धाबाकुटी ती बाई सहन करते। असं कुठपर्यंत सहन करायचं महिलांनी? या दारूचं काहीतरी केलंच पाहिजे, याचं काहीतरी काळाजाळा करून काहीतरी महिलाला मुक्त करा तुम्ही या दारूतून, नाहीतर एखादी महिलाचं काहीतरी होऊन बसायचं। ह्या महिलाला आम्ही 100% मार्क देतो। ही महिला झाले 8 दिवसापासून ही महिला घरात सुद्धा बाबा येऊन देत नाही, आतून कवड लावून घेतो महिला दारात। सकाळी उठते सासू तिथं भाकर तुकडं खाते, सकाळी उठते झाडून झोडून काढून कामाला जाते। कसं असं कवर करायचं आहे महिलांनी? मुलगा लग्नाला आला तिच्यावाला आणि काही नाला कोणी शेवा द्यायच्या त्या महिलाला, असंच कवर चालायचं दारूवाल्याचं आहे। आणि आम्ही दारूवाल्याला सुद्धा आहे ना, दारू पिऊन दिसला गावात त्याला चपराचा हार घालणार आणि त्याची गावात धिंड काढणार। तो स्वतः काय नंगा होतो, आम्ही त्याला नंगा करणार। या महिलांनी एकदम आक्रमक भूमिका घेतल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील आश्वासन महिलांना दिलेलं आहे। आपण महिलांकडूनच जाणून घेऊया पोलीस प्रशासनाकडून त्यांना काय सांगण्यात आले। प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला? पोलीस स्टेशनवाल्यानं सांगितलं आम्हाला, तुम्हाला काय आता इथून पुढे काय तुमच्या गावात दारू विकणार नाही, काही येणार नाही म्हणे, आम्ही त्यांची कारवाई करून घेतो म्हणे। जेव्हा असतं तेव्हा म्हणे आम्ही त्यांचं काय काय नाही, कोण काय आहे त्यांचं आम्ही विचारून घेतो, पाहतो आणि करून घेतो म्हणे। तुम्ही काय आता कायदा हातात घेऊ नका म्हणे। म्हणलं तिथं अजून एक ठिकाणी दारू आहे, म्हणलं ती दारू तुम्ही दुकान उघडी नाही, तर सर म्हणले उघडत नाही ते दुकान, मग आपण पाहू म्हणे उद्या बिद्या म्हणे। त्याने जर चालू केली तर आम्हाला लगेच लोक कॉल करा म्हणे, म्हणून त्याच्याकरता आम्ही थांबलो। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील भूमिका घेतलेली आहे। या ठिकाणी उद्या येऊन कारवाई करणार असे या ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे। न्यूज टुडे 24 साठी मी विशाल जोशी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर।